आपल्या भारतातील पालकांना हे माहीतच नाही की त्यांचा मुलगा 20 वर्षाचा झाल्यानंतर ते त्यांना 3 करोड रुपये देऊ शकतात, ते फक्त 2,000 रुपये महिन्याची SIP करू। अरे बापरे, पण हे कसं शक्य होईल? हे सगळं शक्य झालंय कारण एका म्युच्युअल फंडने 20 वर्षांमध्ये 36% रिटर्न दिलेला आहे। आणि हेच रिटर्न जर या म्युच्युअल फंडने भविष्यामध्ये दिले तर आपण आपल्या मुलांच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी 3 करोड रुपये जमा करू शकतो। अरे तुषार, हे सगळं काय क्लिअर सांग ना। अरे ही एक म्युच्युअल फंड स्कीम आहे जी लहान मुलांना लक्षात घेऊन डिझाईन केलेली आहे, जिच्यामधून आपण मुलांच्या भविष्यासाठी पैसे जमा करू शकतो। जर बाळाच्या जन्मानंतर या म्युच्युअल फंड मध्ये 2,000 रुपयाची SIP सुरू केली आणि या म्युच्युअल फंडने मागे जे रिटर्न दिले होते सेम तेच रिटर्न जर पुढे दिले तर 20 वर्षानंतर आपल्या पैशांची व्हॅल्यू 3 करोड रुपये असेल आणि त्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट फक्त 4,80,000 रुपये असेल। पण हे सगळं तेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा हा म्युच्युअल फंड पास्ट मध्ये जे रिटर्न दिले सेम तेच रिटर्न भविष्यात देईल। अरे पण तुषार, या म्युच्युअल फंडचं नाव काय ते पण सांग। या म्युच्युअल फंडचं नाव आहे SBI मॅग्नम चिल्ड्रन बेनिफिट फंड, पण लक्षात ठेव ही माहिती फक्त एज्युकेशन पर्पज साठीच आहे। ते तर ठीक आहे, पण ह्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते पण सांग। त्यासाठी ही रील सेव्ह कर, 3 मित्रांना शेअर कर आणि कमेंट कर म्युच्युअल फंड। मग मी तुझ्या DM मध्ये सगळी डिटेल शेअर करतो, पण लक्षात ठेव DM तेव्हा शेअर होतो जेव्हा तू आपल्या पेजला फॉलो केलेला असेल।